लहानपणी मी कधी बिझी नसायचे, पण वर्षभरातला आजचा दिवस मात्र खूप बिझी जायचा. दिवसाच्या सुरुवातीपासून तर दिवसाच्या शेवटपर्यंत जणू आज माझ्या देवीचं स्वरूप आलंय असं वाटायचं. दिवसभरापासून बॅक टू बॅक ब्रेकफास्ट, लंच, डिनर ठरलेलं असायचं. या काकूंकडून दुसऱ्या काकूंकडे जायचंय, त्यांनी बोलवलंय हे मात्र आठवण ठेवावं लागायचं. नुसतं दुसरीकडेच नाही तर अष्टमीला मुलींचा घोटाळा घेऊन घरी सुद्धा पंगतीत बसायचे. जेवणाला पुरी, छोले, खीर आणि खूप सारे गिफ्ट्सही मिळायचे. याची मात्र खात्री असायची. प्रत्येक ठिकाणी जाऊन आल्यावर एखादं ठिकाण विसरलोय आठवल्यात पळापळच व्हायची. नवीन घरी, नवीन ड्रेस, नवीन हेअरस्टाईल आणि पुन्हाने जेवणाची तयारी असायची. जेवढं वर्षभर खाल्लेलं नव्हतं, तेवढं एका दिवशी खाण्याची तयारी असायची. जास्त कधी न खाणाऱ्या आम्ही दिवसातून 7 ते 8 वेळेस जेवायचो आणि दिवसाच्या शेवटी कुमारिका म्हणून मिळालेले गिफ्ट्स आणि पैसे बघून वाटायचं, की आपण खूप श्रीमंत झालोय. जसं-जसं वयात आलो, तसं आमचा कन्यापूजनाचा बिझनेस बंद पडला हो. लहानपणी वाटायचं आपण मोठं झाल्यावर, आपलं लग्न झाल्यावर कन्यापूजन करायचं आणि मुलींना खूप सारी गिफ्ट द्यायची आणि आता मात्र कन्यापूजन करताना लहानपणीचं स्वप्न पूर्ण झालंय असं वाटतं. अष्टमीच्या दिवशी आम्ही कन्यापूजनाचं ठरवलं होतं म्हणून मी सकाळीच जाऊन कन्यापूजनासाठी कुवारिकांना आमंत्रण देऊन आले होते आणि दुपारी सर्व स्वयंपाक रेडी करून ठेवला होता. आणि मग सायंकाळी मुली आल्यावर गुलाबांच्या फुलांनी त्यांचं स्वागत केलं. पाय धुतले, कुंकू लावून त्यांची पूजा केली. त्यानंतर आमच्या घरातली देवीची आरती बाकी होती, तर त्यांच्या समवेत देवीची आरती केली. त्यांना जेवायला बसवलं. जेवण झाल्यावर त्यांना गिफ्ट्स दिलेत आणि कुवारिकांच्या हातात थोडे तांदूळ दिलेत. अशी मान्यता आहे, की कुवारिका जेवायला आल्यावर त्यांना तांदूळ देऊन ते आपल्या ओटीत टाकायला सांगायची, ज्याने आपल्या घरात सुख समृद्धी नांदते. घरातली मुलगी म्हणून आई त्यांना हळदी-कुंकू दिलं. 2 जण जेवायचे बाकी होते म्हणून त्यांना जेवू घातलं. इकडे बघते तर काय शिवाय आणि माऊ देवीचा खेळ खेळताय. किती गोड ना? चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर करा. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.